नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, स्टार्स प्रकल्पाअंतर्गत आपल्याला नियतकालिक मूल्यांकन चाचण्या म्हणजेच पॅट या परीक्षा घ्यायच्या असतात। त्या वर्षामधून आपल्याला 4 परीक्षा घ्यावे लागतात। त्यापैकी आपण एक परीक्षा यापूर्वीच म्हणजे चाचणी परीक्षा जी होती आकारिक चाचणीची ती घेतलेली आहे यापूर्वीच। आता आपल्याला दिवाळीच्या सुट्टीपूर्वी सत्र 1 याचं आयोजन करावं लागतं। याला संकलित मूल्यमापन 1 असं म्हटलं जातं। याचं आयोजन कसे करायचं आहे, दिनांक 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान याचं आयोजन कसं करायचं या संदर्भातलं वेळापत्रक आज SCERT द्वारे प्रदर्शित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, 24 सप्टेंबर 2024 म्हणजे आजच्याच दिवशी SCERT कडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत स्टार प्रकल्पाअंतर्गत पॅट 2 म्हणजे मागच्या वर्षी पॅट परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या। आता पॅट 2 संकलित मूल्यमापन 1 म्हणजे सत्र परीक्षा 1 पहिल्या सत्राचे वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे। कधी होणार परीक्षा आणि कोणत्या तारखेला कोणता पेपर घ्यायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आता 3री पासूनच्या पुढच्या इयत्तांसाठी हे पेपर असतात आणि या पेपरमध्ये आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका आहे या परीक्षेसाठीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या शासनाद्वारेच आपल्या पटानुसार प्राप्त होत असतात। इयत्ता 3री ते 9वीसाठी 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान ह्या परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये प्रथम भाषा, तृतीय भाषा, गणित अशा प्रकारचे पेपर्स आपले होणार आहेत। यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी किती वेळ आहे आणि तारीख किती आहे, गुण किती आहे हे सर्व आपल्याला या वेळापत्रकामध्ये बघायला भेटणार आहे। ही परीक्षा लेखी परीक्षा झाल्यानंतर आपल्याला तोंडी परीक्षासुद्धा घ्यावी लागणार आहे। 3री ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला शक्यतो ज्या दिवशी आपला लेखी पेपर होणार आहे त्याच दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला उर्वरित मुलांच्या ज्या तोंडी परीक्षा आहेत त्यासुद्धा पूर्ण करायच्या आहेत। मित्रांनो, आपण आपल्या शाळेच्या वेळेनुसार सकाळ सत्रात किंवा दुपार सत्रामध्ये आपल्या स्तरावरून या पेपरचे नियोजन करायचं आहे। त्याचप्रमाणे जर आपल्याकडे पटसंख्या जास्त असेल तर आपण इतर उर्वरित विद्यार्थ्यांची दुसऱ्या दिवशी आपल्या नियोजनानुसार तोंडी परीक्षा घेऊ शकतो। 22 ऑक्टोबरला पहिला प्रथम भाषा म्हणजे मराठीचा पेपर होणार आहे। त्यानंतर 23 ऑक्टोबरला इंग्रजी, त्यानंतर 24 ऑक्टोबरला गणित अशा प्रकारे आपले पेपर जे आहेत ते होणार आहे। अशा प्रकारे या शासन निर्णयातील इतर ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सर्व सूचना तुम्ही डाउनलोड करून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्यावरून हे परिपत्रक किंवा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून त्याच्यात अभ्यास करू शकता। व्हिडिओ कसा वाटला ते कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या मित्रांना आपल्या शाळेतील ज्या परीक्षा होणार आहे संकलित मूल्यमापन 1 याचे वेळापत्रक इतर मित्रांनासुद्धा पाठवून शेअर करून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।